तर हॅलो मित्रांनो, मी तुमचा आवडता लाडका ओमकार शिंदे, डान्सर, रील डान्सिंग. इंस्टाग्रामवर आयडी आहे माझा ओमकार7150 म्हणून. तर आज जसं की कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असाल, बहिणीचा बर्थडे आहे आज आमच्या वैष्णवी शिंदे. तिची शॉपिंग केली, म्हणजे तिच्या केक बनवण्यासाठी जो साहित्य लागत असेल ते आणलेलं काल. 12 वाजता केक पण कापला छोटासा. आणि आता वाईफ एक मोठा केक बनवते 1 किलोचा तिच्यासाठी. तर आज छोटी पार्टी ठेवली आहे. तर पार्टीमध्ये आता काहीतरी खायला प्यायला तरी पाहिजे. तर बिर्याणीची ऑर्डर देतोय, व्हेज बिर्याणी. सोमवार आहे ना आज, तर व्हेज बिर्याणीची ऑर्डर द्यायला चाललोय. तर तुम्ही बघू शकता, टोप हातात आहे माझ्या. टोप 2 किलोचा टोप आहे. टोप 2 किलोचा टोप आहे. आता चाललोय कलंबोलीला, कारण की आमच्या इथे एक नेबर्स आहेत बाजूचे. त्यांनी सांगितलं कलंबोलीला मस्त छान सुंदर असं बिर्याणी बनवून देतो. तर आम्ही काल परवा टेस्ट पण करून आलो, छान होती बिर्याणी. तर तिकडेच चाललो आता, कलंबोली रोडपाली सेक्टर 20 ला. तर तेच तुम्हाला दाखवतोय आता. आणि आज पूर्ण डेली ब्लॉग मी एका ह्याच्यातच शूट करणार आहे. एका टोपाचा आवाज वाजतोय, टोपाचं झाकण वाजतंय, आवाज येतोय नुसता. पूर्ण डेली ब्लॉग एका ह्याच्यामध्येच दाखवणार आहे आज. असं नाही की शॉर्ट 5-5 मिनिटाचा डायरेक्ट. मी आय थिंक सो 15 मिनिटाचा तरी ब्लॉग असेल हा. तर बर्थडे आहे, बिर्याणी घेऊन यायची आहे. आणि आज मी स्वतः रबडी बनवणार आहे. इन्स्टंट रबडी बोलतात त्याला. ही माझी रेसिपी, म्हणजे मी युट्यूब वरूनच बघितलेली, पण माझ्या अंदाजे मी असं इन्ग्रेडियंट्स टाकून सगळं बनवतोय. तुम्हाला पण दाखवेन नक्की शॉर्ट त्याचा. बाकी काय लिस्ट दिलेली आहे बायकोनी. पनीर आणायचं आहे, 2 लिटर दूध, फ्रेश क्रीम, लिंबू. आणि आज दुपारी लाल शेवची भाजी. शेवभाजी तुम्हाला आवडते? मला तर खूप आवडते. शेवभाजी आहे. आणि पेपर प्लेट्स. पाण्याची कमतरता आहे आमच्या खारघरमध्ये सोमवारची. भांडी घासायला उगाच पाणी वेस्ट नको म्हणून पेपर प्लेट्स, झंझट नको. तुम्ही पण करत असाल पेपर प्लेट्स. आणि काल जसं बोललो, केक साठी चोको चिप्स आणि चेरी हे थोडंफार राहिले होतं, ते सामान घ्यायचं आहे. तर चला रोडपाली कलंबोलीला. हे बाकीचं सामान मी लगेच घेईन स्कूटीवर जाऊन. कार मध्ये काय, कार सगळीकडे कुठे काय फिरवू, ते कुठे कुठे छोटे छोटे रस्त्यामध्ये कुठे एवढं घुसवणार ही मोठी कार. तर फक्त बिर्याणीचा टोप देण्यासाठी आम्ही चाललेलो. त्याच्याच एक छोटा ब्लॉग नाही हा, आज पूर्ण दिवसाचा ब्लॉग ऍड करत करत मोठा ब्लॉग होणार आहे. तुम्ही नक्कीच पहा, ठीक आहे, आणि एन्जॉय करा. आणि तुम्हाला काय वाटत असेल, काय कमतरता माझ्या ब्लॉग मध्ये, तर नक्कीच सांगा. आणि तुम्हाला काय वेगळं वाटतंय का आज माझ्या बोलण्यावरून, क्लिअरिटीवरून काही वाटतंय का तुम्हाला? काहीतरी वाटत असेल? आजूबाजूचा आवाज येतोय का तुम्हाला? नाही ना? काहीतरी चेंजेस आहे. वेलोमॅक्सचा मायक्रोफोन घेतलेला आलेला आहे कालच अमेझॉन वरून. तर कसा आवाज, क्लॅरिटी आहे तर सांगा. नॉइस कॅन्सलेशन आहे का थोडाफार तरी? प्लीज मला कमेंट मध्ये सांगा, हा चांगला आहे का प्रोडक्ट. ठीक आहे, त्याच्यासाठीच म्हणजे मी व्हिडिओ बनवणार होतो. मला आता बोलता बोलता आठवलं की आईला मायक्रोफोन घेतलाय ते सांगितलं नाही. तो फ्रंट व्ह्यू दाखवू तुम्हाला. नेहमी दाखवतोच, थोडा साईडला घेतो आणि मग दाखवतो तुम्हाला. फ्रंट व्ह्यू चांगला झालेला आहे. हा माझा रेग्युलरचा स्टॉप आहे कामाला जायचा याचा. खारघर टोल नाका राईट साईडला. खारघर टोल नाका तुम्हाला दिसत असेलच. तर आपण चाललोय रोडपाली कलंबोली. मला वाटतं ऊन येत असेल समोरून, म्हणून थोडासा काळोख दिसत असेल रोडवर. ओके, तर मी पहिल्याची आत्ता जो आपण येताना मी जो बोललो तो रेकॉर्डिंग मी ऐकली जस्ट. तर माईक, मला वाटतंय मायक्रोफोन माझ्या खूप जवळ होता, तर आवाज थोडा मोठा आणि थोडासा असा
डिस्टर्बन्स असं वाटला तर मी आता थोडंसं लांब ठेवलेलं आहे मायक्रोफोन माझ्यापासून लांब. तर बघूया तुम्हाला कसा आवाज येतोय आता. ठीक आहे. नीरा नीरा प्यायचे का? हे नीराचे नुसते छोटी छोटी दुकानं लागलेली आहेत फुटपाथवर. ऍक्च्युली गरमीत नीरा पियावं, थंडगार वाटतं मस्त. तर आजचा पूर्ण दिवस तुम्हाला मी छोटे छोटे ब्लॉग्स ऍड करून दाखवणार आहे एकत्र. तर बायको शेवभाजी बनवणार आहे आज दुपारी जेवायला. भाकरी, शेवभाजी, कांदा. वाव, काय मेन्यू आहे. आणि मी रबडी बनवणार आहे, इन्स्टंट रबडी, लवकरात लवकर बनणारी. आणि बाकीची जे शॉपिंगची लिस्ट तुम्हाला सांगितलेली आहे, थोडंफार जो सामान घ्यायचं आहे हेच आहे आज. आणि बर्थडे सेलिब्रेशन हे पण मी ह्या ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहे. तर नक्की तुम्ही बघा हा ब्लॉग, सांगा कसा वाटला. कमेंट करत नाही तुम्ही लोक, थोडंफार कमेंट करा प्लीज. आता लेफ्ट मारले की रोड पाली, लेफ्ट मारून राईट मारले की डायरेक्ट ते दुकान येणार आहे. ठीक आहे, मी डायरेक्ट दुकानाजवळ ब्लॉग चालू करतो. ओके, दुकानाजवळ आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता समोर बिस्मिल्ला बिर्याणीवाला काहीतरी कॅटरेस लिहिलेलं आहे, तेच आहे. तर मी बाहेर जाऊन टोप देऊन येतो लवकरात लवकर. बघा तुम्ही, किधर गया कॅटरेस वाला, किधर गया? बिस्मिल्ला बिरयानी वाला. अरे कॅटरेस, 2 किलो आ जाएगा इसमें. पनीर टिक्का बिरयानी 2 किलो. कितना होगा, कितना साइज में, कितना हो जाएगा, इतना भर जाएगा क्या? आ जाएगा ना, ठीक है. शाम को कितना बजे आओ? 7 बजे ना. 7 बजे परफेक्ट, 7 बजे में आएगा. ठीक है, चलो. टोप दिलेला आहे. हाँ, वैसे ही बनाओ, थोड़ा सा स्पाइसी हल्का कम बनाओ, बच्चा बच्चा खाएगा ना, और थोड़ा ऑइल कम. ठीक है, थैंक यू. बिर्याणीची ऑर्डर दिलेली आहे. तुम्हाला क्लिअर रिव्ह्यू दिसते की नाही काय माहिती मला, पण हा होता आता बिस्मिल्ला कॅटरेस. आता चव चांगली आहे. कोणी रोडपाली कलंबोली, खारघर, कामोठ्याचे असतील तर ऑर्डर देऊ शकता. पनीरची मी खाल्लेली आहे, नॉनव्हेज मला माहित नाही. तर चला निघूया आपल्या डेस्टिनेशनवर परत, खारघर. ओके, आता डायरेक्ट खारघरला पोहोचल्यावरच तुमच्याशी मी बोलेन डायरेक्ट. ओके, खारघरला पोहोचल्यावर तुम्हाला काय मी बनवणार आहे ते शेअर करीन आज. केक आहे, रबडी आहे, आणि आता छोटे मोठे सामान घेणार मी डायरेक्ट जाऊन. आता ते पेपर प्लेट्स, शेव, दूध, पनीर हे सगळं आता माझ्या घराच्या खालीच भेटेल, तिथे घेऊन टाकेन मी. तर चला भेटूया तुम्हाला संध्याकाळी. संध्याकाळी नाही, आत्ताच. रबडी बनवताना मी थोडंफार एक छोटासा 1-2 मिनिटाचा ब्लॉग काढीन. काय काय मी साहित्य टाकतो ते दाखवेन तुम्हाला, आणि डायरेक्ट रात्री केक कापताना. ओके, टिल देन एन्जॉय, बाय. नमस्कार मित्रांनो, जसं की मी सकाळी बोललेलो, रबडीची तयारी होते, दाखवू का तुम्हाला? या, दूध गरम करत ठेवलेलं आहे. 2 लिटर दूध आहे, म्हशीचं दूध आहे मस्तपैकी. तर त्याच्यामध्ये साहित्य काय काय टाकणार मी सांगून ठेवतो. एक तर ब्रेड क्रम्स आहेत, ब्रेडला म्हणजे त्याचे कोपरे कापून मिक्सरला लावलंय ब्रेड क्रम्स. पनीर आहे, पनीरला मी थोडंसं दूध टाकून ग्राइंड करणार आहे आणि तेच दुधामध्ये टाकणार आहे, ह्या गरम गरम दुधात. फ्रेश क्रीम आहे आणि मिल्कमेड पण होता, पण वाईफने ठेवलं नाही ह्याच्यात, बहुतेक ह्या साहित्यामध्ये नाही ठेवलं. वाईफ कुठं आहे? हा, हे बघा, आता सॉरी बोलून देते. तर मिल्कमेड आहे. मी ह्याच्यात साखर नाही वापरणार आहे, तर थोडं गोड कमी पडलं तर थोडासा हनी वापरीन. तर ही माझी रबडीची प्रोसेस आहे. तर लवकरात लवकर रबडी बनेल. आणि हे सगळं साहित्य टाकल्यानंतर ह्याला ढवळत राहायचं आहे कंटिन्यू. आणि झाल्यानंतर, हे घट्ट झाल्यानंतर दूध ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये 5 तास ठेवल्यानंतर
एकदम अशी थंडगार घट्ट रबडी बनणार आहे. तर माझी वाईफ इथं शेवभाजी बनवते. शेवभाजी सुद्धा बनणार आहे लगेच 10 मिनिटात. त्याचा पण एक छोटासा व्हिडिओ दाखवेन तुम्हाला. तो स्टे ट्यून्ड. चला बाय. रबडी तयार झालेली आहे. या बघा जरा, हे बघा घट्ट झालेली आहे रबडी. ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत आणि बाकीचे साहित्य जे तुम्हाला दाखवलेलं होतं मी, पनीर, ब्रेड क्रम्स, मिल्कमेड आणि ही आमची शेवभाजी. आता जेवताना भाकरी सोबत, ज्वारीच्या भाकरी सोबत कांदा आणि शेवभाजी मस्त. हे 2 आयटम झालेले आहेत. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं होतं, सॉरी हा वाकडा झाला. अजून एक सांगायचं आहे, पनीर बिर्याणी सोबत पनीर टिक्का बिर्याणी सोबत रबडी आहेच, कोशिंबीर पण असेलच आणि पनीर ठेचा कबाब. समजलं का? म्हणजे पनीरचे क्यूब्स असतील मोठे मोठे. आपला जो मराठी ठेचा आपण बनवतो मिरची आणि शेंगदाण्याचा, त्याच्यामध्ये कोट करायचा आणि शॅलो फ्राय करायचा. पनीर ठेचा कबाब फर्स्ट टाइम आपण ट्राय करणार आहोत. तर हा पण आपण डायरेक्ट रात्री बर्थडे नंतर आपण जेवणाचा ताट दाखवू. बिर्याणी, पनीर ठेचा कबाब, कोशिंबीर आणि रबडी, हा आपला मेनू आहे. तर संध्याकाळी भेटू केक कापताना. बाय. तर केक कापायची वेळ आलेली आहे. इथं आता पनीर ठेचा, मी बोललोय पनीर ठेचा बनतंय फ्राय. सो केक दाखवू तुम्हाला, शो करू. होममेड केक हा बघा, दिसतंय का? आणि बर्थडे गर्ल. चला आता केक कापू आपण. सगळ्यांनी आपापली पार्सल उचला, नाही तर एक काम करा. चला केक कापा. कापा केक कापा. चल चल केक. हा कापा. व्हेरी गुड. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर वैशू. हॅपी बर्थडे टू यू. आज बहिणीचा बर्थडे. तर मित्रांनो, हा आहे मेनू. बर्थडे झालेला आहे. आता जेवणाची वारी, ज्याची सकाळपासून वाट पाहिलेली आहे आम्ही. हा आहे पनीर टिक्का बिर्याणी. ओ माय गॉड, दाने दाने में पनीर का दम. मस्त. ही बघा, ही येऊन मला डिस्टर्ब करते. ही बघा, हसते बघा. आणि ही आपली घट्ट थंड रबडी जी सकाळी मी बनवलेली होती. हा पनीर ठेचा, हा पनीर पकोडा. अजून शिस्त आहे. तर हा ब्लॉग मी आज इथेच एंड करणार होतो, पण ही आमची पब्लिक बघा जरा, सगळ्यांनी हाय करा, हाय करा. ही आमची सोसायटी. हाय. ए विहा, हाय कर ना. हाय. बिर्याणी पार्टी चालू आहे इथं. तर असेच आम्ही खुश राहू. ही बघ आमची ओजल रडते. तुला पण भेटेल भेटेल भेटेल. तर केक बनवलाय बायकोनी. बायकोला थँक्यू. मस्त सुंदर केक बनवलाय. ऍक्च्युली फ्रीज मध्ये ठेवला, आय थिंक सो. हा ब्लॉग मी इथेच संपवतो. आज खूप मजा केली. सकाळपासून बर्थडेची तयारी. तुम्हाला पदार्थ तरी दाखवलेत. आता मी खाणार. तुम्हाला तर दाखवलेत, पण मी खाणार आता आणि डेकर देणार. सो नेक्स्ट ब्लॉग लगेचच. थँक्यू ऑल.